करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 8वा ज्ञानदशक मायोद्भवन नाम समास 3रा सूक्ष्म आशंक नाम श्रीराम समर्थ. अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही, तथापि सांगो जेणे काही संशय नुरे. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने बघा उत्तमाची सुरुवातच प्रार्थनेने करून दिली की नाही. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा, तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. कार्याला सुरुवात झालेली आहे. जय जय रघुवीर समर्थ अशी जय घोषणा बघा प्रत्यक्षपणे 2 वेळा जय दिलेला आहे. एक म्हणजे आपला देह, एक म्हणजे देहाचा जय, आणि दुसरा म्हणजे आत्मा परब्रह्म. बरोबर की नाही? म्हणून जय जय रघुवीर समर्थ. मतच मानले कुठलं तर श्रीमताचं मत, कारण या बोधातून दासाला घडायचं आहे. कारण कलियुग आहे. या कलियुगामध्ये आपला जन्म झालेला आहे. आयुष्य आहे, ज्याप्रमाणे जन्म आहे त्याप्रमाणे मृत्यू आहे. परंतु आयुष्य कसं जगायचं हे जर माहिती नसेल तर जमानावे शून्याकार. म्हणून दशक 8वा ज्ञानदशक मायोद्भवन, आणि त्यातला समास 3रा सूक्ष्म आशंकनाम. मागचा पण समास सूक्ष्म आशंकनाम आणि आता सुद्धा सूक्ष्म आशंकनाम. का सांगितला? कारण त्यातली पहिलीच ओवी समर्थांनी आपल्यासाठी लिहून ठेवलेली आहे. अरे जे झालेची नाही त्याची वार्ता फुससी काही, तथापि सांगो जेणे काही संशय नुरे. समर्थ म्हणतात अरे जे झालेच नाही त्या विश्वाबद्दल तू प्रश्न करीत आहेस तर काय सांगावे, तथापि तुझ्या मनातील संशय नष्ट व्हावा. ज्याप्रमाणे एखादं कार्य एखादी गोष्ट आपण जेव्हा दुसऱ्यांना सांगत असतो परंतु ती प्रत्यक्षामध्ये घडलेलीच नाहीये, त्याचं सविस्तर वर्णन आपण करून मोकळा. एखादा चित्रपट येण्यापूर्वी तो चित्रपट कसा आहे बघा, भाग कसा दिलेला आहे. 3 तासाचा चित्रपट आहे. चित्रपटाचा भाग चाललेला आहे. समजून घेणं हा प्रत्यक्षपणे बघा कसा भाग दिलेला आहे. 3 तासाचा चित्रपट 5 किंवा 2 ते 3 मिनिटांमध्ये आपल्याला कळून जातं की या चित्रपटामध्ये काय आहे. आणि त्याच 5 मिनिटाच्या चित्रपटानुसार थोडीशी माहिती दिली असते की नाही. बरोबर की नाही? शॉर्ट फिल्म्स दाखवतात की नाही. त्या फिल्म्सवरून त्या चित्रपटावरून त्या माहितीवरून आपल्याला कळतं की या चित्रपटामध्ये काय दडलेलं आहे. परंतु आपण प्रत्यक्षामध्ये पाहिलेलं नाही. परंतु आपण दुसऱ्यांना सांगत असताना त्या चित्रपटामध्ये काय काय आहे हे संपूर्णपणे सांगत सुटतो. परंतु तो चित्रपट आपण पाहिलेला नाही. भाग चित्रपटाचा नाही, भाग या देहाचा. या देहाला संपूर्णपणे दिलेली सर्व इंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये. बघा द्वैत आणि अद्वैताचा भाग समर्थांनी आपल्याला सांगितलाय. ज्या इंद्रियांना जी वळणं दिलेली आहेत ती वळणं उत्तम रीतीने बघा, ज्याप्रमाणे जो रस्ता आपल्याला प्राप्त झालेला आहे त्या रस्त्यावर आपण न चालता इतरत्र मार्गावर चालत असतो आणि शेवटी संकट आणि प्रसंग ओढवलेली असतात. मग दोष कोणाला देतो
तर संपूर्णपणे या देहाला देत असतो. परंतु जी इंद्रिये आहेत ते प्रत्यक्षपणे मनाबरोबर चालत असतात. ज्याप्रमाणे मन सांगेल त्याप्रमाणे इंद्रिय कार्य करत असतं. परंतु मन हा इंद्रियाचा राजा आहे ना, त्या मनाला उत्तम रीतीने सद्गुरूच्या चरणी ठेवलं पाहिजे. जर मन समर्थांच्या चरणी असेल तर इंद्रियांना चांगलं वळण लागेल. आणि मन जर चंचल असेल तर इंद्रिय उत्तमरित्या काम करणार नाही आणि आपल्या हातून न कळत वाईट गोष्ट, वाईट कार्य होत असणार. मग आपण आपल्याला दोष देतो, आपल्या हातून वाईट कर्म झाले. सूक्ष्म अशंका नाम. बघा, लहान लहान गोष्टीतून शिकलं पाहिजे. काय या बोधातून संपूर्णपणे काय प्राप्त झालेलं आहे. अरे जे झालेची नाही, भूतकाळामध्ये काय घडले ते वर्तमान काळात आपण सांगत असतो. परंतु त्या भूतकाळामध्ये खरंच भूतच नव्हती, परंतु आपण त्याचं सविस्तर वर्णन करून सांगतो की नाही. भूत होती, मला दिसलं. परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, चिमणी कावळ्यांची कधी भूतं झालेली पाहिलीत का? मनाचा भ्रम आहे. साधा वारा जरी आला ना तरी आपण घाबरतो, दचकतो. कोणाच्या हातातून नकळत ग्लास पडला जमिनीवर, लगेच आपण दचकतो, अरे बघ काहीतरी घडलं. परंतु हा मनाचा भाग आहे. सूक्ष्म अशंका नाम. बघा कसा भाग दिलेला आहे. अरे जे झालेची नाही, का म्हणून आपण घाबरायचं? प्रत्यक्षपणे हा आपला देह म्हणजे एक प्रकारचा भयभीत झालेला आहे. या कलियुगामध्ये तरी समर्थ म्हणाले, सावधान ही भूमिका आपल्यामध्ये असली पाहिजे. आपल्याला निश्चयाची पावती प्राप्त झालेली आहे. 84चा फेरा करून आपण इथे जन्माला आलेलो आहोत. ज्याप्रमाणे आपल्याला जन्म प्राप्त झालेला आहे त्याप्रमाणे मोक्षप्राप्ती सुद्धा इथेच आहे. कशाला जातोस दूर, इथेच आहे पंढरपूर. बरोबर की नाही? परंतु आपण, बरोबर की नाही, आपण सगळ्या पक्ष्यांची, सगळ्या बघा प्राण्यांची आवाज काढू शकतो, कारण त्या योनीतून आपण जन्म घेऊन आलेलो आहोत. परंतु आपला आवाज पशुपक्षी काढू शकतील का? नाही ना, कारण प्रत्यक्षामध्ये मोक्ष प्राप्ती इथेच आहे. तुला जे काय हवं आहे ते देणारा परमेश्वर सद्गुरू साक्षात परब्रह्म आहे ना. जे काय मागायचे ते तुला नक्कीच प्राप्त होणार आहे. परंतु आपली बघा, आपली पात्रता घेण्याची असते, पण देणाऱ्याचे हात हजार आहेत. परंतु काय मागावं हे सुद्धा आपल्याला कळत नाहीये. बरोबर की नाही? अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही, तथापि सांगू जेणे काही संशय मिळे. काय सांगितलं पाहिजे, काय पिंडामध्ये संशय पेरलं पाहिजे. बरोबर की नाही? म्हणून पुढची ओवी दिलेली आहे. दोरी करिता भुजंग, जळा करिता तरंग, मार्तंडा करिता चांग, मृगजळ वाहे. दोरी असते म्हणून भुजंग भासतो, जळ असते म्हणून तरंगाचा भास होतो, सूर्य आहे म्हणून मृगजळ प्रत्यक्ष वाहताना दिसतो. ज्याप्रमाणे बघा, रस्त्यातून चालत असताना रस्त्याच्या कडेला संध्याकाळच्या वेळेला किंवा पहाटेच्या वेळेला दोरी अशी हवेने फक्त काय असते, जात असते. बरोबर की नाही? जात असते म्हणजे काय, हवेच्या जोराने, बरोबर की नाही, हलताना दिसते. आपण लगेच दचकतो आणि म्हणतो अरे काहीतरी सर्प आपल्याला पाहायला मिळाला, कारण लांब लचक ती दोरी असते. बरोबर की नाही? दुसरा भाग दिला समर्थाने, जळ असते म्हणून तरंगाचा भास होतो. आपण आपल्या आरशामध्ये आपला चेहरा पाहतो की नाही, कसा असतो? पाहावे आपणासी आपण. तोच चेहरा आपण पाण्यामध्ये पाहावा, जो स्थिर आहे त्याच्यामध्ये आपला चेहरा प्रत्यक्ष बघा. ज्याप्रमाणे तरंग लाटा येत असतात बघा,
त्याप्रमाणे आपला चेहरा दिसत नाही, परंतु संत पाणी असतो ना, तिथे आपला चेहरा पाहण्याचा प्रयत्न करा. आणि तिसरा भाग दिलेला आहे, सूर्य आहे म्हणजे मृगजळ. चंद्रासी करावे नमस्कार, सूर्यासी करावे नमस्कार, श्री सद्गुरूसी करावे नमस्कार, साष्टांग. बरोबर की नाही? कल्पने करिता स्वप्न दिसे, सिंपी करिता रूप भासे, जळा करिता गार वसे निमिष ऐकू. मनातील कल्पनेमुळे स्वप्न दिसते, शिंपला असतो म्हणून रूप भासते, जल असते म्हणून क्षणभर त्यात बर्फ अथवा गारा दिसून येतात. कसा भाग दिलेला आहे, कल्पनेकरिता स्वप्न दिसे. आपण एखाद्या ठिकाणी बसलेलो आहोत, त्या बसलेल्या जागी आपण विचार करत बसत असतो. काय विचार करत असतो ते आपल्यालाच माहिती नाही, परंतु आपण विचार करत असतो. कोणीतरी यावं आणि आपल्या पाठीला स्पर्श करावा किंवा आपल्याला अंगाला स्पर्श करावा, लगेच आपण दचकतो आणि त्याच्याकडे मोठे डोळे करून बघत असतो की नाही. ती समोरची व्यक्ती म्हणते, काय विचार करत बसलायस? आपण काय म्हणतो, अरे नाही रे, सहज बसलो. सहज नव्हते बसलो. शरीराने आपण इथे बसलेलो आहोत, परंतु कल्पनेने, या मनाने संपूर्णपणे बाहेर आहोत. चंचल आहे ना मन, तो स्थिर नाहीये. बरोबर की नाही? स्थिर केव्हा? बघा, आपण रात्रीच्या वेळी झोपेत झोपलेलो असतो की नाही, पलंगावर म्हणा, गादीवर म्हणा, चटईवर म्हणा, लादीवर म्हणा, झोपलेलो आहे. सर्वांना दिसतोय की देह झोपलेला आहे, परंतु मनाच्या वृत्ती कल्पना काय आहे? मन इतरत्र फिरत आहे, मन चंचल आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जे जे डोळ्यांनी पाहिलंय ते रात्री त्याच्या डोळ्यासमोर हजर. प्रत्यक्षमध्ये ती कल्पना उभी राहिलेली आहे. नाही ते स्वप्न पाहायला मिळत आहेत. आणि त्याचप्रमाणे तो देह त्या परिस्थितीमध्ये हसत आहे, त्या परिस्थितीमध्ये रडत आहे, त्या परिस्थितीमध्ये ओरडत आहे. परंतु ज्यावेळी त्याला जाग येते किंवा एखाद्याने कोणीतरी उठवायला जातं, तेव्हा त्याचं स्वप्न नाहीसं होतं. मग तो आठवतो की मला कुठलं स्वप्न पडलं होतं, परंतु ते बघा, प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो ते स्वप्न नाहीसंच होतं. काय स्वप्नामध्ये आलं ते सुद्धा आपल्याला माहिती नसतं. पहाटेची स्वप्न खरी होतात, परंतु अशी जर झाली असती आणि कर्मच जर केली नसती, ती पहाटेची स्वप्न पूर्ण होतील का हो? त्यासाठी कार्य करणं खूप गरजेचं आहे. परीक्षेला मला स्वप्नामध्ये पडलोय 90%, मी खुश. परंतु या देहाने जर अभ्यासच केला नाहीये, आपण रात्रंदिवस आपण विचार केला मला 90% मिळणार आहे, मला स्वप्न पडलं होतं, त्यामुळे आपण अभ्यास केला नाही. आणि परीक्षेच्या वेळेला काय लिहिणार? मग आलो शेवटी मार्क लिस्ट घेऊन, नापास, हा शेरा प्राप्त झाला. मग दोष कोणाचा? विश्वास कोणावर ठेवलास? म्हणून मन हा चंचल आहे. मन चंचल असल्यामुळे आपण ती कल्पना करत गेलो की मी पास झालेलो आहो, मला स्वप्न पडलेलं आहे. पहाटेची स्वप्न खरी होतात, पण प्रत्यक्षात कार्यच नाही केलं. म्हणून समर्थ म्हणाले, कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे, फक्त विश्वास असणं गरजेचं. कल्पनेकरिता स्वप्न दिसे, सिंपीकरिता रूप भासे. शिंपला असतो बघा, बरोबर की नाही? शिंपल्यामध्ये आतमध्ये उघडल्यावर बघा मोती असते, नक्कीच. जलाकरिता गार वसे निमिष एक. पाऊस नाही, गरमी होत आहे. दोष कोणाचा? अहो, दोष आपलाच आहे. या पृथ्वी तलावरती, या पृथ्वीवर असणारी सर्व वृक्ष आपण नाहीसे करत आहोत.
कुणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. दोष देणारे खूप असतात, परंतु प्रत्यक्षामध्ये आपण पण त्यामध्ये सहभागी होत असतो. एक तरी झाड, एक तरी वृक्ष, एक तरी रोप आपण लावलं पाहिजे. अहो, त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतं. परंतु या कडक उन्हामुळे आपण दोष कोणाला देत असतो? जिथे गावं होती ते गावं उठून टॉवरची टॉवर उभे राहिले. जिथे हिरवळ होती, निसर्ग होता, तिथे सर्व नाहीसे होऊन तिथे सिमेंट वस्ती, बरोबर की नाही, सिमेंटची रस्ते तयार झाली. काही ठिकाणी खाडी, नदी नाले बुजवायला गेलेत. निसर्गाचा कोप नाहीये, तर निसर्गाचा जो येणारा पाणी तो जाणार तरी कुठे? येणाऱ्या पावसामुळे पूर होण्याची शक्यता, बरोबर की नाही. उन्हाचा त्रास होतो कशामुळे? कारण गावा ठिकाणाची माणसं झाडाखाली बसून जातील, पण शहराकडची काय, बरोबर की नाही. म्हणून झाड आपल्याला सावली देतं. आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, वृक्षवल्ली आम्हा सोय रे, वनचरे, संतांची शिकवण आहे. परंतु आपण ती नष्ट करत चाललेलो आहोत. त्यामुळे आपल्याला बघा, गारवा तर होतोच. जेव्हा जेव्हा फळं किंवा फुलं येतात ना, तेव्हा त्या झाडांची आपण निगा राखत असतो. परंतु ज्यावेळी त्यांचा बहर निघून गेलेला असतो, जे झाड फुलं सुद्धा देत नाही, फळं सुद्धा देत नाही, त्याला कोणी विचारत नाही. तसाच हा देहाचा भाग चाललाय. या देहाची किंमत काय आहे? जर समोरच्या व्यक्तीला काही मदत करत नसेल, कोणाच्याही प्रसंगाला किंवा कोणाच्या संकटाला धावून जात नसेल, तर या देहाचा उपयोग काय? जर प्रत्येकाच्या मनामधला बघा देव माणूस कसा असतो, प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये जो व्यक्ती हजर असतो त्यालाच देव माणूस म्हटलं जातो ना. हा शिक्का मोडतब झाला पाहिजे. आपण किती दिवस या पृथ्वी तलावर आहोत का? अमरपट्टा लावून तर आलेलो नाहीये. म्हणून प्रत्यक्षमध्ये भाग दिलेला आहे. माती करिता भिंती झाली, सिंधू करिता लहरी आली, तिळा करिता पुतळी दिसू लागे. मातीमुळे भिंत दिसते. वीट आहे, वीट कशामुळे घडली? मातीमुळेच ना. ज्यावेळी प्लास्टर करतो, माती आहेच ना. फिट कशामुळे होते? मातीमुळेच ना. जो आपण पायावर असतो कशावर? मातीवरच. समुद्रामुळे लहरींचा भास होतो. समुद्रामध्ये जर पाहायला गेलो, भरती ओहोटी येतच असते. त्यामुळे डोळ्यातील भावल्यांमुळे दृश्य दिसू लागते. आपल्याला डोळे दिलेले आहेत. आपण समुद्रामध्ये ज्यावेळी जातो तेव्हा पाण्याची लाट येत असते. पाण्यामध्ये मध्येच कुठेतरी एक बोट, एक जहाज आपल्याला दिसत असते. एखाद्या वेळी विमान जात असतो. विमान जात असताना आपली नजर लागते, परंतु थोड्या वेळेला इकडे तिकडे जर पाहायला गेलो तर पुन्हा आवाज येतो, परंतु तो विमान नाहीसा होतो. म्हणजे काय? तर आपली नजर तिथपर्यंत पोहोचत नाहीये. डोळ्यांची दृष्टी बघा कशी वाढवली पाहिजे. आपण डोळ्यांची पुण्याही संपूर्णपणे नष्ट करत चाललेलो आहोत. का? याचं सुद्धा उदाहरण, याचं सुद्धा बोध, याचं सुद्धा श्रवण आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. डोळ्यातील भावल्यांमुळे दृश्य दिसू लागतं. जे डोळे दिलेले आहेत, कान दिलेले आहे, नाक दिलेले आहेत, कशासाठी दिलेले आहेत? जे सुगंध आहे ते घेण्यासाठी. दुर्गंधी बाहेर. जे डोळ्यांनी उत्तम रीतीने चांगल्या रीतीने दिसतं ते बघ, वाईट असेल सोडून दे. कानाने जे चांगलं आहे ते ऐक, वाईट सोडून दे. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले. सोन्याकरिता अलंकार, तंतू करिता झाले चिर, कासवा करिता विस्तार हातापायांचा. बघा, ज्याप्रमाणे सोन्याकरिता अलंकार, तंतूकरिता झाले चिर, कासवाकरिता विस्तार हातापायांचा. कासव असतो बघा,
कासवाच्या पाठीवरचा भाग कसा असतो? टणक असतो की नाही? जसा आपला डोक्याचा भाग आहे बघा, टणक आहे, पण आतमध्ये मेंदू आहे. डोळे आहेत, डोळ्याच्या वरती भुवया आहेत, भुवयाच्या वरती केस आहेत. आहे की नाही प्रोटेक्शन, संरक्षण आहे की नाही? ज्याप्रमाणे बोट आहेत, बोटाला आवरण म्हणून नख दिलेली आहेत, सुरक्षा आहे की नाही? विचार करा. जीभ आहे, जिभेच्या वरती बघा दात आहेत, दाताच्या वरती ओठ आहेत, संपूर्णपणे आवरण आहे की नाही? कान आहे, कानाच्या आतमध्ये पडदा आहे, कानाला वरती किती आवरण आहे. प्रत्येक अवयवाला आवरण आहे. कारण का? देणे ईश्वराचे. तूप होते तरी थिजले, तरी करिता मीठ झाले, बिंबाकरिता बिंबले प्रतिबिंब. बघा, सोन्यामुळे अलंकार भासते, तंतूच्यामुळे वस्त्राचा भाग होतो. ज्याप्रमाणे खाडीतील समुद्राच्या पाण्यामुळे मीठ झाल्यासारखं भासतं ना, आणि बिंबामुळे प्रतिबिंब बिंबून द्वैत दिसते. तूप असतो बघा, तूप, तुपाची पिशवी असते, तुपाचा डबा असतो. ज्यावेळी तूप आपण हातामध्ये घेतो, तूप जेव्हा तुपाची पिशवी फोडतो, त्यामध्ये तूप कसं असतं? घट्ट असतो की नाही? नक्कीच. पण ज्यावेळी कढई गरम करा, पातेलं गरम करा, त्यामध्ये तूप होता, त्या तुपाचं तेलामध्ये रूपांतर होते की नाही? ते डोळ्यांनी आपण प्रत्यक्ष पाहतो. परंतु ज्यावेळी त्या बघा, कढई गरम आहे, पातेलं गरम आहे, तुपाचं तेलात रूपांतर झालं, आणि ज्यावेळी थंड होतं त्यावेळी पुन्हा तेलाचं ते रूपांतर तुपामध्ये होतं की नाही? कारण भाग कसा आहे? कारण खाडीमध्ये, समुद्राच्या पाण्यामध्ये बघा, खाडीतील समुद्राच्या पाण्यात मीठ असतं की नाही? ढिगारे आपल्याला दिसतात, जाडं मीठ असतं बघा, आहे की नाही? मिठाला किंमत किती आहे? परंतु जर तेच मीठ आपल्या रशामध्ये, कालवणामध्ये, भाजीमध्ये जर टाकले नाही ना, तर त्या मिठाशिवाय चव आहे का? बघा, कुठल्याही पदार्थाला मिठाशिवाय चव आहे का? म्हणून मिठाला सुद्धा किती किंमत आहे. पृथ्वी करिता झाले झाड, झाडाकरिता वाया बघा छाया वाढ, धातूकरिता पवाड उंच नीच वर्णांचा. आता ज्याप्रमाणे पृथ्वीकरिता झाले झाड, म्हणजे पहिलं काय झालं तर पृथ्वी निर्माण झाली. आता पृथ्वीकरिता झाले झाड, पृथ्वीकरिता, पृथ्वीच्यासाठी झाडे निर्माण करावी लागली. कारण ऑक्सिजन केव्हा प्राप्त होईल? जर झाडेच नसती, हवा नसती, वारा नसता, मनुष्य टिकला असतं का? एखाद्या घरामध्ये गुदमरून मेला असता, मनुष्य वस्तीच राहिली नसती, कुठलाही सजीव सृष्टी राहिलीच नसती. त्याने सर्व प्रथमतः तयार करून मगच सर्व सृष्टीची रचना तयार केली. जीवजंतू डोळ्यांनी काही दिसतं, काही दिसत नाहीये. त्याचप्रमाणे पृथ्वीकरिता झाले झाड, झाडाकरिता छाया वाढ. आपण सावलीमध्ये बसतो की नाही? खूप आनंद वाटतं, खूप समाधानी वाटतं. ज्या वेळेला गरमीचे दिवस आहेत त्या वेळेला झाडाखाली बसून बघा, एखादं आपल्याला भूक लागलेली आहे, त्या झाडाच्या सावलीमध्ये आपण भाकरी चटणी खात असतो की नाही? किती आनंद होत असतो. परंतु काही दिवसांनी ते झाड जर नष्ट झाले ना, मग राहिल्या त्या फक्त आठवणीच. आपण मग विचार करतो, अरे ते झाड होतं, या झाडाच्या ठिकाणी, या झाडाच्या खाली आम्ही बसायचं. बघा, विचार करा, असतात ना आठवणी. आपण लहानपणी खूप खूप आठवणी, बघा काय काय आपण केलं त्याच्या आठवणी आता येतात की नाही? ते जिवंत असतात. धातूकरिता पवाड उंच नीच वर्णांचा. आता असो हा दृष्टांत, अद्वैत असं कैचे द्वैत, द्वैते विन अद्वैत बोलताच नाही. असो, आता हे दृष्टांत बघा, ज्याप्रमाणे
अद्वैताच्या ठिकाणी द्वैत कसं असणार? पण द्वैताचा आश्रय घेतल्या वाचून अद्वैतासंबंधी बोलताच येत नाही. द्वैत आणि अद्वैताचा भाग म्हणजे ज्याप्रमाणे श्रीमत आणि लोकमत, भाग कसा दिलेला आहे? खुद्द भगवंताचं वचन म्हणजे श्रीमत आणि आपण आपल्या मनाचं ऐकतो ते लोकमत. लोकांचं ऐकून आपण जे मत स्वीकारतो ते लोकमत. परंतु शेवटी द्वैते विना अद्वैत बोलताच नाही. भासाकरिता भास भास, दृश्याकरिता अदृश्य दिसे, अदृश्यास उपमानसे म्हणून निरुपम. आपल्याला जे हे विविध भास होत असतात ना, त्यांच्यामुळे विश्व हा कसा निर्माण झालेला आहे आपल्याला कल्पना येऊ शकते. या दृष्टीचा शोध घेऊ लागले की अदृश्य आत्मवस्तूची प्राप्ती होते. खरं तर हे अदृश्यच आहे. दृश्य वस्तूची उपमाच देता येत नाही. बरोबर की नाही? कल्पने विरहित हेत, दृश्या वेगळा दृष्टांत. बघा कसा भाग दिलेला आहे. द्वैता वेगळे द्वैत कैसे झाले. कल्पनेशिवाय विचार करताच येत नाही. दृश्यच नसेल तर त्याबद्दलचा दृष्टांत देताच येत नाही. आणि मुळात द्वैत नसताना हे द्वैत आलो कुठून? एखादी बघा, ज्यावेळी आपण गोष्ट सांगत असतो त्या गोष्टीचा अर्थच आपल्याला कळत नाही आहे, परंतु आपण दुसऱ्यांना सांगत असतो. परंतु ती समोरच्याला सांगत असताना आपल्याला त्याचा अर्थ कळला नाही, पण दुसऱ्यांना काय कळणार? मग सांगून उपयोग आहे का? नाही ना. म्हणून विचित्र भगवंताची करणी, वर्णवेना सहस्रफणी, तेने केली उभवणी अनंत ब्रह्मांडाची. खरोखर याचे उत्तर देणं अवघडच आहे. भगवंताची करणी फार विचित्र आहे. तिचे वर्णन म्हणजे सहस्र मुख असलेला शेषही करू शकत नाही. त्या भगवंतानेच अनंत ब्रह्मांडाची निर्मिती केलेली आहे. आता ज्याने संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केली आहे त्याला दोष देता येईल का हो? नाही ना. विचित्र भगवंताची करणी, कोपतो तो देव का? नाही ना. अहो, दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू, जगी दास पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैसा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. ज्याप्रमाणे करणी, देवाची करणी नारळात पाणी. नारळामध्ये पाणी आलं कुठून? एवढ्या उंचावरून नारळ पडतं, परंतु ते कधी फुटत नाही. त्या नारळाला संपूर्णपणे काय आवरण असेल? बरोबर की नाही? विचार करा. परमात्मा परमेश्वरू, सर्व करता तो ईश्वरू, तयापासून विस्तारू सकळ झाला. परमात्मा परमेश्वर जो या सर्व सृष्टीचा कर्ता असून आपण ईश्वर परमेश्वर देव म्हणतो, त्याच्यापासून अनंत ब्रह्मांडाचा विस्तार झालेला. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी 33 कोटी देव आहेत, परंतु सद्गुरू मात्र एकच. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, परंतु सद्गुरू मात्र एकच. ऐसी अनंत नामे धरी, अनंत शक्ती निर्माण करी, तोची जाणावा चतुरी मूळ पुरुष. ज्यांची अनंत नामे आहेत, जो अनंत शक्तींना निर्माण करतो, तोच मूळ पुरुष म्हणजे मूळ माया. माया विशिष्ट ईश्वर चतुर पुरुषांनी जाणून घेतलं पाहिजे. बघा, ज्यामुळे आपल्याला कुठलाही प्रसंग असू दे किंवा संकट असू दे, त्या संकटावेळी सामर्थ्य पुरवणारा कोण आहे? प्रत्यक्ष ईश्वर आहे.
नामस्मरण ज्यावेळी आपण देवाचं करतो त्यावेळी प्रत्यक्षपणे त्याच्या चरणी नतमस्तक होऊन नामस्मरण करत असतो. सामर्थ्य प्राप्त करून देणारा कोणी? ईश्वर आहे, ज्याच्यामुळे अनंत ब्रह्मांडाचा विस्तार झालेला आहे आणि पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. कारण ज्याच्या दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही उरले हो. झाडाचा पान जरी पाडायचा असेल ना तरी त्याची परवानगी घ्यावी लागते. विचार कर. त्या मूळ पुरुषाची ओळखणं, ते मूळ मायेची आपण सकळ काही करते पण तेथेच आहे. मूळ माया म्हणजे काय? तर मूळ पुरुष. सर्व कर्तृत्व त्याच्या ठाईस निर्माण झालेले आहे. श्लोक. कार्य कारण कर्तृत्वे हेतू प्रकृती रुचित. म्हणजे काय? कार्य, कारण आणि कर्तृत्व. ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्ष एखादं काम, त्या कामाची संपूर्णपणे माहिती, त्या कामाचं संपूर्णपणे वर्णन, त्या कामाचं संपूर्णपणे विश्लेषण हे मूळ प्रकृती. हे उघड बोलताच नाही. मोडो पाहतो उपाये, एरवी हे पाहता काय साचा. समर्थ म्हणतात खरं पाहिलं तर हे सर्व काही सत्य आहे का? परंतु हे उघड बोलता येत नाही. कारण असं बोलल्यामुळे सर्व साधनांचे खंडन केल्यासारखे होऊन उपायाऐवजी अपायच होईल. बघा बरोबर आहे. भाग कसा दिले. आपल्या मुखातून कधी वाईट शब्द निघालेला नाही, परंतु एखाद्या वेळी भांडण होतं बघा, त्यावेळी अचानक आपल्या मुखातून वाईट शब्द येत असतो, कारण कुठेतरी ऐकलेला असतो. ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी आपल्याला चुकल्यासारखं वाटतं. बरोबर की? म्हणून प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी रामादी. देवापासूनच सकळ झाले, हे सर्वांस मानले, परी त्या देवास ओळखिले पाहिजे की. देवापासूनच सर्व झाले हे मत सर्वांना मान्य आहे का? पण तरी तो देव कोणता हे ओळखता तरी यायला पाहिजे. बरोबर की नाही? युगानुयुगे एकलाची एक, चालवितो तिन्ही लोक. कृतयुगामध्ये पण तोच होता, द्वापार युगामध्ये पण तोच आहे, प्रत्यक्षपणे त्रेतायुगामध्ये सुद्धा तोच, आणि आता कलियुगामध्ये प्रत्यक्ष तोच. विचार करा. सिद्धाचे जे निरूपण, जे साधकांस न म्हणे जाण, पक्क नाही अंतकरण म्हणून. सिद्धांचे स्वानुभवाने केलेले ब्रह्मनिरूपण साधकांचे अंतकरण पक्क नसल्याने त्यांना मानवत नाही. अविद्या गुणे बोलिले जीव, माया गुणे बोली जे शिव, मूळ माया गुणे देव बोली जेतो. अविद्या उपाधियुक्त जो असतो त्याला जीव म्हणतात. मायेच्या उपाधीने युक्त असतो तो शिव म्हणून ओळखला जातो, आणि मूळ प्रकृतीने युक्त जो असतो त्याला परमात्मा म्हटलं जातं. म्हणून कारण मूळमाया अनंत शक्ती धरावया, तेथीचा अर्थ जाणावया अनुभवी पाहिजे. म्हणून विश्वामध्ये अनंत शक्तीची धारणा मूळ मायेमुळेच होत असते, पण यातील अर्थ फक्त अनुभवी पुरुषच जाणू शकतो. मूळ माया तोची मूळ पुरुष, तोची सर्वांचा ईश, अनंत नामी जगदीश, तयासीची बोलीजे. स्कृण बघा प्रत्यक्षपणे मूळ माया, तिलाच मूळ पुरुष, ईश्वर, सर्वेश्वर, जगदीश इत्यादी अनंत नाम दिलेली. अवघी माया विस्तारली, परी हे निशेष नाथिली, ऐसिया वचनाची खोली वेरुळा जाणे. याप्रमाणे सर्व मायेचा विस्तार केलेला आहे, पण ही पूर्णपणे मिथ्याच आहे. हे जे विधान केले आहे यातील सखोल अर्थ एकदा जाणलाच पाहिजे. ऐसे अनुर्वाच्य बोलीजे, परी हे स्वानुभवे जाणीजे, संत संगे विन नुमजे काही केल्या. हे शब्दातनं सांगता येण्यासारखं आहे, पण स्वानुभवाने जाणता येतं ना. संत समागमाशिवाय
एक काही केल्या विना उंच माया तोची मूळ पुरुष साधकान म्हणे हे विशेष तरी अनंत नामे जगदीश कोणास म्हणाले. मूळ माया तोच मूळ पुरुष असं सांगितलं तरी ते साधकाला पूर्णपणे मान्य होत नाही. त्याला असं वाटतं की अनंत नामे असलेला जगदीश तरी कोणाला म्हणायचं. नामरूप माये लागले तरी ते बोलणे नीत्याची झाले. येथे श्रोती अनुमानले कास यासी. परब्रह्म हे नामरूपातीत असते. नामरूप हे सर्व मायेमुळेच उत्पन्न झालेली आहेत. म्हणून अनंत नामे असलेला जगदीश म्हणजेच माया हे म्हणणं योग्य झालं. तरी श्रोत्यांनी शंका घेण्यास तरी वाव. आता असो हे सकल बोली मागील अशंका राहिली. बघा कसा भाग दिलेला आहे. निराकारी कैसी झाली मूळ माया. आता हे सर्व बोलणं राहू दे. मागील शंका ज्याप्रमाणे बघा आपल्यामध्ये संशय उभा राहतो, शंका मनामध्ये होतं, पण शंकेचं निरसन केव्हा प्राप्त. दृष्टी बंधन मिथ्या सकळ पै तो कैसा झाला खेळ हेची आता अवघे निवळ करून जाऊ. ज्या शंकेचा आता निरसन करतात, नजरबंदीचा खेळ करतात. आपण एखादी जादू बघायला जातो बघा, जादूचे प्रयोग असतात, जादूचा खेळ असतो. एखाद्या बाजारामध्ये किंवा एखाद्या जत्रेमध्ये आपण जादू बघायला जातो. अहो फुलांचे पैसे झाले, मातीचे पैसे काढून दिले. विचार करा, पण ते खरं चालतात का हो? खरी जादू असते का ती? नाही आहे, ती नजरबंदी आहे. ज्याप्रमाणे पापणी मिटावी आणि त्याचप्रमाणे ती जादू व्हावी. त्यावेळी ज्या वस्तू निर्माण करतात ते सर्व मिथ्याच असतात. काही जण मातीमधून जिलेबी तयार करतात, परंतु ती माती बाजूला सोडून लगेच जिलेबीचा ताट पुढे आणतात, परंतु आपल्याला वाटतं अरे मातीची जिलेबी झाली. बरोबर की नाही? तसंच हे दृश्य आहे. जग म्हणजे नजरबंदीचा खेळच असून तो कसा खेळला जातो तो पाहिला पाहिजे. आकाश असता निश्चळ मध्ये वायो झाला चंचल तैसी जाणावी केवळ मूळ माया. बघा आपण आता पृथ्वी तलावर आहोत. वरती जर नजर टाकली तर संपूर्णपणे आकाश आहे. आकाशाची संपूर्णपणे चादर पसरलेली आहे आणि ज्याप्रमाणे खाली पाहू त्यावेळी पाणी. तर आपण मध्यावरच आहोत. आकाश निश्चल असताना तेथे एकाएकी चंचल वायू उत्पन्न होतो. वारा कुठे आहे? इथेच आहे ना, पृथ्वी तलावर आहे. परब्रह्माच्या ठिकाणी अकस्मात मूळ माया उत्पन्न झाली. कारण चंद्रावर जर गेलो तर हवा नाही आहे, सूर्यावर तर कोणी जाऊ शकत नाही आहे. कारण इथेच असून आपल्याला चटके लागतात, तिथे जाऊन काय होणार आहे? आकाश असता निश्चळ सांगितलं. रूप वायोचे झाले तेने आकाश भंगले ऐसे हे सत्य मानले न वचे की कदा. वायू निर्माण झाला असून आकाश भंगले होते, हे कधी सत्य मानता येत. तैसी मूळमाया झाली आणि निर्गुणता संचली येणे दृष्टांती तुटली मागील आशंका. त्यामुळेच मूळ माया झाली आणि निर्गुणता तशीच राहिली. हे कसं सिद्ध झालं बघा. वायू नव्हता पुरातन तैसी मूळ माया जाण साच म्हणता पुन्हा लीन होत असे. वायू ज्याप्रमाणे पूर्वी आकांक्षात नव्हता त्याचप्रमाणे मूळ माया, तिला सत्यही म्हणता येत नाही कारण ती पुन्हा परब्रह्मात लीन होती. वायू रूपय कैसा आहे तैसी मूळ माया पाहे भासे परी ते न लाहे रूप तैसे. वायूचं रूप जसं आहे तशीच मूळ माया आहे. ती भासते पण प्रत्यक्ष तिचे रूप दाखवता येत नाही. हवा आपल्याला स्पर्श करून जाते. हवा दिसते का हो डोळ्यांनी? अजिबात नाही. कपडे हालताना दिसतात, बरोबर की नाही? हवेत सर्व काही वस्तू उडताना दिसतात, परंतु हवा दिसत नाही. वायो सत्य म्हणो जाता परी तो नये दाखविता तयाकडे पाहो जाता धुळीच दिसे. संपूर्ण जर पाहायला गेलो तर सर्वकडे धूळ पसरलेली. एखाद्या डोंगराळ भागात जर गेलो आणि जर हवा जर आली तर संपूर्णपणे धुळीचे कण आपल्या डोळ्यात बिळत जातात, कारण धूळ पसरलेली आहे.
डोळ्यांनी आपल्याला हवा दिसत नाही आहे, फक्त ती जाणवते. तैशी मूळमाया भासी परी ते न दिसे, पुढे विस्तारली असे माया अविद्या. त्याचप्रमाणे मूळमाया भासते, जाणवते पण दिसत नाही. त्याचप्रमाणे बघा, परब्रह्म आपल्या अंतरी आहे, तो आपल्याला दिसत नाही आहे, परंतु सर्व कार्य करता तोच. जैसे वायोची नियोगे दृश्य उडे गगनमार्गे, मूळ मायेच्या संयोगे तैसे जग. वायूच्या योगे ज्याप्रमाणे ढग वगैरे आकाशमार्गाने उडू लागतात, तेव्हा असं दिसून येते की मूळ मायेच्या योगाने ही दृष्टी दिसू लागली. गगनी आभाळ नाथिले, अकस्मात उद्भवले, मायेची निगुण झाले तैसे जग. पूर्वी आकाशात आभाळ नव्हते, अकस्मात उद्भवले, तसे मायेच्यामुळे निश्चल परब्रह्माच्या ठिकाणी जग भासू लागले. नाथिलेची गगन नव्हते, अकस्मात आले तेथे, तैसे दृश्य झाले तेथे तैसिया परी. गगनात बघा, आकाशात पूर्वीपासून आभाळ नव्हतं व नंतरही राहणार नाही. म्हणजे सत्य असे की मिथ्या, तसेच परब्रह्माच्या ठिकाणी दृश्य जग दिसतं तसं जाणार. परी त्या आभाळाकरिता गगनाची गेली निश्चळता, परी वाटे परी ते तत्वता तैसीच. त्या ढगांच्या येण्या जाण्यामुळे आकाशाची बघा जी निश्चलता आहे ती तत्वता तशीच आहे. तैसे मायेकरिता निर्गुण, वाटे झाले सगुण, परी ते पाहता संपूर्ण जैसे तैसे. त्याप्रमाणे युगायुगाने बघा सगुण झालं असं वाटतं, पण वास्तविक पाहता ते संपूर्ण जसेच्या तसे. आभाळ आली आणि गेले तरी गगन ते संचले, तैसे गुण नाही आले निर्गुण ब्रह्म. ढग आले काय आणि गेले काय. ज्याप्रमाणे बघा पाऊस येण्याच्या सुमारीला येते की नाही, ढग काळे ऊन येतात, आपल्याला वाटतं अरे ढग आले आता पाऊस येणार, परंतु काही कालांतराने काही वेळाने ते ढग नाहीच होता. आपण होतं अरे पाऊस पण नाही, काहीच नाही. जसं होतं तसं पूर्वीसारखं नाही. तसं निर्गुण ब्रह्म कधी सगुण होत नाही, ते जसंचं तसं संपूर्ण. नभ माता लागलो दिसे, परी ते जैसे तैसे असे, तैसे जाणावी विश्वासे निर्गुण ब्रह्म. दुरून पाहिलं तर आकाश अगदी डोंगर माथ्याला भिडलं असं वाटतं. आपण एखाद्या घरामध्ये बसलेलो आहोत, बिल्डिंगमध्ये आहोत, समोर आपल्याला डोंगर दिसत आहे, असं वाटतं की तो आभाळ आकाश त्या डोंगराला टच झालेला आहे. परंतु जर वास्तविक जर आपण जवळ गेलो, त्या डोंगरावरती टोकावर पोचलो, तर आभाळ लागलेला आहे का? नाही आहे ना. म्हणून त्याचप्रमाणे निर्गुण ब्रह्म जसंच्या तसं आहे हे जाणून घेतले. उडद पाहता आकाश, निळीमा दिसे सावकाश, परी तो जाणीचे मिथ्याभास भासले. वर आकाशाकडे पाहिलं तर आकाश निळे आहे, परंतु तो वास्तविक मिथ्याभासच भासत असतो ना. आकाश पालते घातले, चहूंकडे आटोपले, वाटे विश्वास कोंडिले, परी ते मोकळीची दिसे. आकाशाकडे पाहिले तर असं वाटतं की चारी बाजूने जणू जगाला आवळून धरलेलं आहे, विश्वाला कोंडलं आहे, परंतु पालते घातलेल्या आच्छादनासारखे हे भासतं. वास्तविक पाहता तो भासच आहे, जसेच्या तसेच आहे ना. पर्वती निळा रंग दिसे, परी तो तया लागला नसे, अलिप्त जाणावे तैसे निर्गुण ब्रह्म. पर्वताला सुद्धा निळा रंग आहे. दुरून जर पाहायला गेलो तर ते निळ्या रंगाचे दिसतं, जवळ गेलो की ते जसेच्या तसं निळा रंग त्यांना लागलेलाच नाही आहे, बरोबर की नाही. रथ धावता पृथ्वी चंचल, वाटे परी असे निश्चळ, तैसे परब्रह्म केवळ निर्गुण जाणावे. रथ धावता धावता त्यात बसणाऱ्या माणसाला पृथ्वीच धावतं असं वाटतं. एखाद्या आपण बसमध्ये बसलेलो आहोत तर समोर बघा सूर्यनारायण असतो, चंद्र असतो, आपल्यासमोर आपल्याच बरोबर जात असतो. आपल्याला वाटतं की अरे चंद्रसुद्धा आपल्यासोबत चालते, झाडं पृथ्वीसुद्धा आपल्या समोर आहे आणि सूर्यनारायण पण. आभाळाकरिता मयंक, वाटो धावतो निशंक, परी अवघे माईक आभाळच. आकाशात चंद्र उगवलेला असताना ढग जर आले तर त्या ढगांच्यामुळे निशंक असं वाटतं की नाही, चंद्रच धावतोय पण ते दृश्य माईक असते, पण तो केवळ भासच असतो. चंद्र तिथल्या तिथंच आहे, चंद्र कधी जात नाही, सूर्य तिथंच आहे, पृथ्वी फिरत असते, परंतु आपल्याला काय वाटतं ढग आले की इकडचा तिकडे आपल्याला दिसतो. झळे अथवा अग्निज्वाळ,
तेणे कपित दिसे अत्राळ, वाटेपरी ते निश्चळ जैसे तैसे. अग्नीच्या झळीने अथवा अग्नीच्या चाळेमुळे अग्नीच्या वरील वातावरणात कंपित झाल्यासारखं वाटतं. तैसे स्वरूप हे संचले, असता वाटे गुण आले, ऐसे कल्पनेसी गमले परी ते मिथ्या. ब्रह्मस्वरूप हे सर्वत्र कोंदटलेले असताना, निश्चल असताना ते सगुण झालं आहे असं कल्पनेला वाटतं, परंतु ते वाटतं मिथ्या. दृष्टी बंधनाचा खेळ, जैसी माया हे चंचल, वस्तू शाश्वत निश्चळ जैसी माया. म्हणून परब्रह्म शाश्वती आहे आणि माया संपूर्णपणे चंचल आहे. हा संपूर्णपणे खेळ आहे, बरोबर की नाही. ऐसी वस्तू निरावेव, माया दाखवी अवेव, इचा ऐसा स्वभाव नातीलेच आहे. परब्रह्म निरवयव असून मायेमुळे बघा जे नाही ते दाखवणे हा तर मायेचा स्वभाव आहे. माया पाहता मुळी नसे, परी ते साचाही भासे, उद्भवे आणि निरसे आकाश. वास्तविक मायेला अस्तित्वच नाही आहे, ती खऱ्यासारखीच भासते. आकाशात ढग येतात आणि त्यामुळे जी उत्पन्न होते ती नाश पावते. ऐसी माया उद्भवली, वस्तू निर्गुण संचली, अहम ऐसी स्फूर्ती झाली तेची माया. ज्याप्रमाणे माया उत्पन्न झाली, परब्रह्म वस्तू जशीच्या तशी निर्गुणच संचलेली आहे. गुण मायेचे पवाडे, निर्गुण हे काहीच न घडे, परी हे घडे आणि मोडे सस्वरूपी. ज्याप्रमाणे निर्गुणाच्या ठिकाणी काहीच घडत नाही, पण ब्रह्माच्या स्वरूपारूपाच्या आधारावर घडामोड होत असते. जैसी दृष्टी तरळली, तेने सेनाच भासरी, पाहता आकाशीच झाली परी मिथ्या. दृष्टी भांबावली म्हणजे काय, तर आकाशात ढगांचे खरे नसलेले आकार सेना वगैरे भासू लागतात. मिथ्या मायेचा खेळ, उद्भव बोलिला सकळ, नाना तत्वांचा पाल्हाल सांडून या. पाल्हाल लावातून तत्वांचे वर्णन न करताच मिथ्या मायेच्या उद्भवाचा खेळ कसा चालतो हे सांगितलं. तत्वे मुळीचा आहे ती, ओंकार वायूची गती, तेथीचा अर्थ जाणती दक्ष दे. मूळ मायेतच तत्व आहेत. प्रथम चंचल हाच ओंकार आहे. यातील अर्थ अथवा अभिप्राय चतुर सावध ज्ञानी लोकच जाणतात. मूळ मायेचे चलन, तेची वायूचे लक्षण, सूक्ष्म तत्वे तेची जाणा जडत्व. मूळ मायेची जी हालचाल तेच वायूचं लक्षण आहे. प्रथम अत्यंत सूक्ष्म रूपात असलेली तत्वच जडत्व पावत असतात, म्हणजेच स्थूल रूपात प्रगट होत असतात. ऐशी पंचमहाभूते, पूर्वी होती अव्यक्ते, पुढे झाली व्यक्ते सृष्टी रचनेची. कोणती 5 भूते आहेत, कोणती पंचमहाभूते आहेत, तर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. मूळ मायेचे लक्षण, त्याची पंचभूतिक जाण, त्याची पाहे ओळखणं सूक्ष्मदृष्टी. पंचमहाभूतिक दृश्य सृष्टी हे मूळ मायेचं लक्षण आहे. आकाश वायू विन, इच्छा शब्द करी कोण, इच्छाशक्ती त्याची जाणं तेजस्वरूप. आकाशात जसा वायूच्या हालचालीशिवाय आवाज होत नाही, त्याचप्रमाणे निश्चळ स्वरूपात या इच्छास्फूर्ती होणं शक्य आहे. मृदपण त्याची जळ, जडत्व पृथ्वी केवळ, ऐशी मूळमाया सकळ पंचभूतिक जाणार. मृदपण हे जलतत्व असून जडत्व आहे. बघा ज्या वेळेला आपण पाणी असतं बघा, पाणी आपल्याला हलका वाटतं परंतु पाणी जड आहे की नाही. त्याचप्रमाणे मूळ माये पंचमहाभूते, एक एक भूतांपोटी, पंचभूतांची रहाटी, सर्वकडे सूक्ष्मदृष्टी घालून पाहते. सूक्ष्मदृष्टीने विचार करायला हवा की पुढे जडत्वास आली तरी असं ती कालवली, ऐशी माया विस्तारली पंचमहाभूते. आता मगाशी जो भाग झाला, पाणी असतं बघ, नळाला पाणी आलं की आपण बघा पाणी आपण हातामध्ये, समुद्रामध्ये त्याच पाण्याला जर आपण स्पर्श केला तर येणारी लाट आपल्याला मागे नेते की नाही, परत त्याच प्रवाहामध्ये पुढे आणत. मग पाण्याची लाट आपल्याला पुढे मागे नेणारा प्रवाह, आणि ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्या ठिकाणी आपल्या पायाच्या खाली खड्डा होतो की नाही.
म्हणून पाणी आपल्याला नेत असतं आणि पाणी आपल्याला खेचत आणून देत असतं. मूळ माया पाहता मूळ, ही त्याची संपूर्णपणे सृष्टी आहे. आठवा अविद्या भूमंडळी, स्वर्ग मृत्यू पाताळी पांचची. त्याच्या दृष्टी खालून गेल्या असे काहीच नाही उरले हो. भरती ओहोटीला बरोबर पाणी कमी आणण्याचं, पाणी जास्त आणण्याचं काम तोच करत असतो ना. कमी जास्त त्याच्याच हातात आहे. आताळ पाताळ आणि तिंताळ, स्वर्ग मृत्यू नरक सर्व काही त्याच्याच हातात आहे. श्लोक. स्वर्ग मृत्यू पाताळे या यत्किंची चराचर सर्व पंच महाभूत रापसृष्टे किंचित्र दृश्य. श्लोकाचा अर्थ समर्थांनी सांगितला आहे. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ किंवा जे थोडे सचराचर आहेत ते सर्व पंचमहाभूतांनी भरलेले आहे. याशिवाय सहावे असं काहीच नाही. जीवसृष्टी आहे या पृथ्वी तलावर, सजीव सृष्टी आहे संपूर्णपणे पंचमहाभूतांनी भरलेली आहे. सत्य स्वरूप आदि अंती मध्येच पंचभूते वर्तती, पंचभूतिक जाणीजे श्रुती मूळ माया. अंती परब्रह्म स्वरूप हे सत्य आहे की मध्ये पंचमहाभूते कार्यान्वित होतात. मूळ माया हे पांच भौतिकच आहे हे श्रोत्यांनी जाणून घेतलं पाहिजे. येथे उठेली आशंका सावध होऊन ऐका, पंचभूते झाली ऐका तमोगुणापासून. बघा, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, प्रत्यक्षपणे हा जो भाग दिलेला आहे तमोगुणापासून. शंका उत्पन्न झाली, सावध होऊन ऐका, एका तमोगुणापासून पंचमहाभूते झाली. बरोबर की नाही. रजोगुण केव्हा येतो, तमोगुण केव्हा, तामसी वृत्तीचा असेल ते तमोगुण, ज्याला क्रोध येतो, मत्सर उभा राहतो. मूळ माया गुणापरती तेथे भूते कैची होती, ऐसी आशंका हे श्रुती घेतली पाहिजे. मूळ माया गुणावेगळी, गुणातीत आहे, पण मग तेथे पंचमहाभूत कशी होतील. बरोबर की नाही. श्रोते पुसती गुणग्रंथ काय बोलिले जेत, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. मनामध्ये संशय उभा राहिला आहे, श्रवण केल्याने प्राप्त काय आहेत. त्याचप्रमाणे इथे सुद्धा दिलेलं ऐसी आशंका ही श्रुती घेतली असे. पंचमहाभूते कशी होतील, ऐसी श्रुती आक्षेपिले, संशयास उभे केले, याचे उत्तर दिले पुढील समासी. समर्थांनी याचं उत्तर सुद्धा पुढच्या समासामध्ये दाखवलेलं आहे. म्हणून ऐसे श्रुती आक्षेपले असा आक्षेप घेऊन श्रोत्यांनी संशय व्यक्त निर्माण केले आहे. पण याचं उत्तर समर्थांनी पुढच्या समासामध्ये आपल्याला दिलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणाले जयाचा भावार्थ यायचा, तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा तयास तेची प्राप्त. ऐसे श्रोती आक्षेपिले, संशयास उभे केले, याचे उत्तर दिले पुढील समासी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म आशंका नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.